सगळेजण आवडीने खातात बरं का। मस्त अशा कुरकुरीत खुसखुशीत झालेल्या आहेत हा। नमस्कार, मी भाग्यश्री। आज आपण मस्त अशा कापण्या बनवणार आहेत। आषाढ महिना सुरू झालेला आहे, तर आषाढ महिना सुरू झाला की आषाढ तळीत असते, तर नवीन गोड गोड पदार्थ करत असते। तर आपण सुरुवात करू। त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते एकदा पाहू आपण। ह्या पातेल्याने मी 2 पातेले बाजरीच्या पिठाचे घेतले, तर ह्याच पातेल्याने मी 1 पातेलं गव्हाचं पिठाचं घेतलेलं आहे, 1 पातेलं आपण गुळाचं घेतलेलं आहे आणि इलायची घेतलेली आहे, इथं सोडा घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे। आपण ही सगळी जिन्नस एकत्र करून घेऊ एकदा। हे पीठ मळण्यासाठी आपल्याला गुळाचं पाणी लागणार आहे। चूल पेटून घेतली आपण, आता कढई ठेवून घेऊ। हे आपण 1 पातेलं भरून गुळ घेतले याच्यात टाकून घेऊ आणि ह्याच पातेल्याने आपण आता अर्ध पातेलं पाणी टाकू। मस्त गुळाचं गुळवणी करून घ्यायचं आहे। गुळ सगळा विरघळला पाहिजे, सगळा गुळ विरघळून घ्यायचा आहे। सगळा गुळ विरघळला आता पण हे गुळ खाली उतरून घेऊ, गार होऊन द्यायचा आहे। आज मस्त आम्हाला खायला कापण्या बनवणार आहे। मी बसले, मला लय आता भूक लागली। मम्मी आई तेव्हा बनवू राहिली। तुला भूक लागली? हा। मग आवडत्या का कापण्या खायला? हो। बरं, लवकर बनवते आता। हा हा। गव्हाचं आणि बाजरीचं पीठ आता हे सगळं मिक्स करून घेतलंय। हा थोडासा सोडा घेतलेला आहे, सोड्याने मस्त खुसखुशीत कापणे होतील। मीठ आणि इलायची पावडर घेतली बारीक करून, याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली होती बारीक होण्यासाठी, ते पण टाकून घ्यायची। याच्यामध्ये बडीशेप टाकली तरी चालतं बरं का, चवदार लागतात बडीशेपनी पण। हे पूर्ण गार होऊन द्यायचं बरं का, नाही तर हाताला पुळण पीठ मळताना। आता विलायची ते पण सगळं मिक्स करून घेऊ पिठात। मी आता गाळणी घेतली, तर आपल्या या गाळणीने गाळून घ्यायचं गुळ, म्हणजे मग केर कचरा असला तर गाळून निघन गाळणीमध्ये। थोडं थोडं गुळवणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ जास्त घट्ट नाही जास्त पातळ पण नाही बनवायचं। आपल्याला जसं गुळवणी लागन तसं घ्यायचं आहे, जास्त पीठ पातळ नाही करायचं, जसं लागन तसंच घ्यायचं आहे गुळवणी। असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। एवढा पाक उरलाय, थोडासा उरलाय, बघू शकता। पीठ असं निब्बर मळून घेतलेलं आहे। चुलीला मस्त जाळ लागलाय। आता आपण कढई ठेवून घेतली परत आणि तेल टाकून घ्यायचं आपल्याला कढईमध्ये। आपण आता तेल गरम होईपर्यंत आपण कापण्या पाडून घेऊ। असं गोल उंडा बनवून घ्यायचा आहे। आपण आता हे चपातीसारखं लाटून घेऊ, जास्त पातळ नाही लाटून घ्यायचं, नाही तर मग कडक कापण्या होऊन जातील। जाडसरच ठेवायचं आणि कडक लागत असले तर जास्त पातळ पण लाटू शकता। तर बघू शकता मी असं लाटलंय, अशा पद्धतीने लाटलंय। तर याच्यावरती आपल्याला खसखस लावून घ्यायची। खसखस घेतलेली आहे, तुम्ही तीळ पण लावू शकता खसखस नसली तर। मस्त अशी चौकोन सोडून घ्यायची। तर याच्यावरून आपल्याला चौकोन लावून घेतल्याच्या नंतर असं लाटणं फिरून घ्यायचं आहे, म्हणजे मग ती निघून जात नाही तेलात सोडल्याच्या नंतर। आपण आता दुसऱ्या बाजूने पण लावून घेऊ, दोन्हीकडून पण थोडी थोडी लावून घ्यायची। चवदार लागतात मग अशा कापण्या खसखस लावल्याच्या नंतर। मस्त चिटकली आहे, त्याच्या आपल्याला कापण्या काढून घ्यायच्या आहेत। आपण शंकरपाळे जसे कापतो ना तसेच कापून घ्यायचे आहेत। मस्त अशा आपल्या कापण्या निघलेल्या आहेत।
सगळ्या अशाच आपण अगोदर काढून घेऊ. तेल गरम झालंय. तेल जास्त कडकडीत पण गरम नाही करून घ्यायचं बरं का, नाहीतर लगेच लालसर पडतात आणि आतून कच्च्या तशाच राहतात. त्याच्यामुळं मध्यम तेल गरम करून घ्यायचं आहे. एकदम जाळ कमी केलेला आहे. लोखंडाची कढई असल्यामुळं पटकन तेल गरम होतं. खायला एकदम चवदार लागतात बरं का. तुम्ही पण अशा बनवून पहा. या तेलातून काढल्या काढल्या नरम असतात मऊ आणि गार झाल्याच्या नंतर कडक होत्यात. मस्त अशा झालेल्या आहेत. हा गरम आहे बाळा ते. अरे सांडन राम गरम आहे ते. हा चट्टा काका बोल बाय बाय. सगळ्या कापण्या आपण अशाच तळून घेऊ. सगळ्या कापण्या आपल्या मस्त तळून झाल्यात. आता फुल टोपली भरली. सगळेजण आवडीने खातात बरं का. बघू शकता किती मस्त झालेले आहेत. मस्तपैकी सगळ्या कापण्या तळून झाल्यात. फुल अशी टोपली भरलेली आहे आणि हे सगळे आवडीने खातात बरं का. एकदम खायला छान लागतात. मस्त अशा कुरकुरीत खुसखुशीत झालेल्या आहेत. बघू शकता. आणि आपण तेलातून काढल्या काढल्या गरम असल्या ना त्या लगेच अशा वाताडल्यावाने दिसतात आणि गार झाल्याच्या नंतर मस्त कडक होत्यात. आपण आता कापण्याची चव घेऊन पाहू. एकच नंबर झालेला आहे. आता मुलं तर एकदम आवडीने खातात बरं का. मला तर खूप आवडल्यात आणि तुम्हाला पण आवडतील. अशा पद्धतीने तुम्ही जर कापण्या बनवल्या तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनावं लागतात. तुम्ही पण अशाच बनवा, सगळ्यांना खाऊ घाला. आणि आपला आजचा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा. आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.